नमस्कार. आम्ही आज पुरणाच्या पोळ्या करणार आहोत. त्याच्यासाठी हे पुरण शिजून घेतलं, म्हणजे चण्याची डाळ शिजून घेतली आणि आता त्या डाळीवरचं पाणी काढून घ्यायला आमटीसाठी. याला कट म्हणतात. पुरणाच्या वरचं पाणी काढून घेतलं त्याला कट म्हणतात. आणि आता हे जे आमटी करतात पुरणाची त्याला कोणी कटाची आमटी म्हणते, कोणी पुरणाची कढी म्हणतात. हो का, हे 2 ग्लास चण्याची डाळ शिजून घेतली, कारण ही घरची गावरानी डाळ आहे. आता ह्याच्यामध्ये 2 ग्लास साखर टाकायची. कोणी गूळ पण टाकते, पण आमच्या इथे साखरेचंच पुरण आवडते. आता हे साखर टाकून पूर्ण पुरण शिजू द्यायचं. मी सध्या समर हॉलिडेज आमच्या गावीच आहे. सगळेजण आलेत आमच्या घरी, त्याच्यामुळे आता रस पोळ्या करायला पाहुणचार. तोपर्यंत मी इकडं हे खोबरं कांदा भाजून घ्यायले. बघा, हे मी कांदा तळून घेतला, थोडासा खोबरं भाजून घेतलं. आता हे पुरण एकीकडे शिजवायले. हे पुरण आता घट्ट व्हायले. हे घट्ट. आमची पुतणी, छोटी पुतणीची मुलगी बघा, आमची नात, हे अद्रक लसूण मी कुठते म्हणायली. हे एकीकडं पुरण शिजलं, पुरण पात्रावर काढून घेतलं. आणि आता हे आमटीची तयारी, आमटीला फोडणी द्यायची. इकडे हे भज्यासाठी कांदा बारीक करून घेतला. तेल, मीठ, जिरं मोहरी टाकली. तेल, जिरं मोहरी आणि अद्रक लसूणची पेस्ट टाकली. आता हे मी जे कांदा खोबरं बारीक करून घेतलं होतं ते टाकलं आमटीला फोडणी द्यायला. सगळेजण गावी असले की छान वाटते. इकडे ही चिंच भिजू घातली होती. हे चिंचेचा कोळ काढून घ्यायचा, आमटीमध्ये टाकायला. तिखट मीठ टाकलं. हे मसाला टाकायला. आता हे चिंचेचा कोळ टाकून घेऊया लगेच. याला व्यवस्थित तेलामध्ये परतून घेऊया. आता हे कट काढलेला टाकून घेऊया. आता आमटीला छान उकळी मारून घेऊया. चवीनुसार मीठ टाकून घेऊया. मीठ कधी कोणाला कमी आवडते, जास्त आवडते, त्यामुळे आम्ही कमीच मीठ टाकतो, जास्त नाही टाकत. हे भात लावला गरम. आणि हे इकडं मी आंब्याचा रस करून घेतला. हे आमच्या जाऊबाई इकडं आता पापड तळून घ्यायल्यात, भजी तळून घ्यायल्यात. कारण पुरणाच्या पोळ्याच्या जेवणासोबत भजी पापड असेल तर छान वाटते. आणि हे त्यांनी आता पीठ मळून घेतलं. आणि पोळ्यासाठी एकदम मऊ पीठ लागते, कारण पोळी फुटत नाही आणि लवकर छान करता येते. एकदम मऊ पीठ करावं लागते पुरणाच्या पोळ्यासाठी. आता त्यांनी पोळ्या करायला. असं भरून उंडा तयार करायला, पुरणपिठामध्ये भरून. गावाला सगळेजण आता लेकरं, आमच्या पुतण्यांचे लेकरं सगळेजण आम्ही जमा झालो. आज रस पोळ्याचा प्लॅन होता.
एकदम व्यवस्थित हळूवार पोळी लाटून घ्यायची. खाली पेपर टाकला, त्याच्यावर छोटा कपडा टाकला, लवकर लवकर पोळी फिरवता येते. प्रत्येक गावाला पोळ्या करायची पद्धत थोडी वेगळी असते. छान मोठ्या मोठ्या पोळ्या करतात आमच्या घरी. तवा तापला, पोळी टाकून घ्यायची. हे बघा, हे पोळी तयार आहे. हे बघा, हे पुरणपोळीचं ताट वाढून तयार आहे.